आवाज ऐकला ना, कडकडीत असे सांडगे तयार झालेले आहेत. तर आज आपण मस्त असे वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी घरीच पीठ दळून आपण इथं मस्त असे एकदम कमी वेळात सांडगे तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सांडगे बनवत असताना यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. वर्षभर सांडगे कसे टिकावे, या लाळ्या जाळ्या लागू नये, या सगळ्या टिप्स आपल्या पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आणि हो, इथं बघा मस्त अशी अर्धा किलो इथं मटकीची डाळ घेतलेली आहे. आता ही मटकीची डाळ मी स्वच्छ एका कापड्यावरती ठेवून कॉटनच्या पुसून घेतलेली आहे. म्हणजे याला जी काही घाण असेल ते त्या कपड्याला लागून जाते. तर ही डाळ मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही डाळ धुवून घेतली आणि उन्हामध्ये सुकवून घेतली तरी सुद्धा चालेल. तर आता ही डाळ आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये घातली आणि आता ही डाळ हलकीशी गरम करून घ्यायची आहे. डाळ गरम करून घेण्याचं सुद्धा एक कारण आहे बघा, पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जराही स्किप करू नका. आणि हो, व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर माझ्या उन्हाळी कामाच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. हलकीशी डाळ मी गरम करून घेतलेली आहे. आता हिला ताटामध्ये काढून थंड करून घेतली. थंड झाल्यावरती यामध्ये घातलेला आहे 1 चमचा जिरे घालून आपण आता हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. तर आपण आज डाळ घरीच दळून घेत आहे. तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डाळ गिरणीतून दळून आणली तरी सुद्धा चालेल. सांडग्यासाठी डाळ दळून द्या म्हटलं तरी दळून देतात व्यवस्थित. तर बघा इथं आपण डाळ दळलेली आहे. आता या पुरणाच्या चाळणीने आपण डाळ चाळून घेणार आहे. तर अगदी इथं खाली रवाळ पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा. जास्त बारीकही नको आणि जास्त मोठंही नको असं इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर सगळी डाळ मी या पद्धतीनं वाटून घेतलेली आहे. तर आता इथं डाळ आपली वाटून तयार झालेली आहे. यामध्ये घालायचे आहेत आता मसाले. इथं मी 1 चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं. जिरे तर आपण डाळ वाटतानाच यामध्ये घातलेले होते. तुम्ही ऑलरेडी धणे सुद्धा यामध्ये घालू शकता. आता यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ आणि आता घातला बारीक करून लसूण आपण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आणि तो लसूण या पिठामध्ये घातलेला आहे. आता हे घातलेले सर्व मसाले आणि लसूण व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा. त्या अगोदर इथं मी कोथिंबिरीची पावडर वापरते. कोथिंबिरीची पावडर माझ्याकडे होती तर ती पावडर मी यामध्ये घातलेली आहे. तुम्ही ऑलरेडी ताजी कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल. आणि आता यामध्ये घातले 1 चमचा धणेपूड. आता हे सगळे घातलेले साहित्य जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. तर पिठाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बघा. मसाले आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने लसूण मात्र सगळ्या पिठाला व्यवस्थित लागला पाहिजे. आता एक महत्त्वाची टीप, तुम्ही जर लसूण खात नसाल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल, नाही घातला तरी सुद्धा चालेल. आता हे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा. हलकंसं इथं पाणी घालून थोडं इथं पीठ आपण मळून घेत आहोत. तर इथं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको असं इथं पीठ मळून घेतलेलं आहे. याला थोडंसं तेल लावते आणि तेल लावून व्यवस्थित असं मळून घेते. तर पीठ तर इथं आपलं मळून तयार झालेलं आहे. रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही लोकांनी माझ्या वाळवण रेसिपीला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे. तर खाली लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन नक्की चेक करा. तर इथं जे आपण गोळा मळून घेतलेला आहे त्याला आता एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. इथं बघा आपण अर्धा तास आपण हा कणकेचा गोळा भिजवून घेतलेला आहे. तर अर्ध्या तासाने बघा ही कणिक अगदी घट्ट झालेली आहे. म्हणजे आपलं पीठ जे आहे ते रवाळ असल्यामुळं आपली कणिक अगदी घट्ट झालेली आहे. तर काहीच हरकत नाही. काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं आणि जेवढे सांडगे घालताना गोळे घेणार आहोत त्या गोळ्याला थोडं पाणी लावून व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं बघा हाताने. बघा या पद्धतीनं. आणि यातलाच आता छोटे गोळे काढून याचे मस्त असे सांडगे बनवून घ्यायचे बघा. तर सांडगे करत असताना जास्त जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडा पाण्याचा हात लावायचा आणि याला व्यवस्थित असे सांडगे तोडून घ्यायचे बघा. आता हे पीठ तर बाजूला ठेवते मी. व्यवस्थित थोडं पाणी लावून याला मी चुरून घेणार आहे आणि याचे अगदी मस्त असे सांडगे बनवून घेणार आहे. तर बघा इथं मी सांडगे बनवायला सुरुवात केलेली आहे. तर सांडगे मी ताटामध्येच बनवत आहे आणि ताटाला कुठल्याही पद्धतीचं तेल लावलेलं नाहीये. ताटाला अजिबात तेल लावायचं नाहीये. वाळवणाचे पदार्थ करत असताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये. हाताला जर पीठ चिटकते असं जर वाटत असेल तर पिठाला थोडं पाणी लावून चुरून घ्या आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं सांडगे पाडून घ्या. मी इथं ताटामध्ये सांडगे बनवते. तुम्ही एखाद्या
कागदावरती किंवा कपड्यावरती जरी बनवले तरी सुद्धा चालतील. तर बघा कशावरही पाटावरती वगैरे बनवू शकता. तर सगळ्या पिठाचे इथं मी सांडगे बनवून घेतलेले आहेत, बघू शकता. हे बघा सगळे सांडगे मी ताटामध्ये तोडून घेतलेले आहेत. मस्त. ताटाला कुठल्याही पद्धतीचं तेल लावायचं नाही. सांडगे वाळले की बरोबर ताटातले निघतात. आणि सांडगे करत असताना सांडग्याचं पीठ अगदी पातळ सुद्धा अजिबात करायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ इथं करायचं आहे. तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे ताटातले सांडगे सगळे वाळवून घेतले. तर इथे बघू शकता आपले सांडगे वाळून तयार झालेले आहेत. हे बघा सगळे सांडगे व्यवस्थित असे वाळलेले आहेत. इथं आपण फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे आणि ते वर्षभर कसे टिकवायचे ते दाखवलेलं आहे. तरी पण आणखी एक ट्रिक सांगते तुम्हाला. सांडगे वर्षभर टिकावे, त्याला आळ्या-जाळ्या लागू नये म्हणून काय करायचं, आपण जी डाळ सुरुवातीला गरम केली ना, डाळ व्यवस्थित गरम करून घ्यायची. डाळ गरम केल्यामुळं काय होतं, भरपूर दिवस सांडगे टिकतात आपले आणि त्याला आळ्या-जाळ्या अजिबात लागत नाहीत. तर कोणत्याही पद्धतीचे तुम्ही सांडगे करत असताना डाळ व्यवस्थित अशी गरम करून घ्या. हे बघा मस्त असे अर्धा किलो डाळीचे मी इथं आपल्याला सांडगे बनवून दाखवलेले आहेत. एकदम साधी सोपी पद्धत आहे. तुम्हाला गिरणीतून दळून आणायचं असेल आणू शकता. मस्त अशी वाळवणातली रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. बाकीच्या सुद्धा भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करायला विसरायचं नाही आहे. हाईपसुद्धा नक्की करायचं आहे. तर मंडळी, आजची ही वाळवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा. चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.